वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे वडिलाने मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे। मनोरुग्ण मुलाच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलाच्या डोक्यात पहाटे दगड घालून वडिलांनी खून केला। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली। निखिल अरुण यादव असं खून झालेल्या मनोरुग्ण मुलाचं नाव आहे। तर आज पहाटे 4 ते 5च्या सुमारास मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलाच्या डोक्यात दगड घालून यादव यांनी खून केल्याची माहिती पोलिसांना दिली। याबाबत मुलाची आई सुलभा अरुण यादव यांनी कासेगाव पोलिसात फिर्याद दिली। अरुण यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मयत निखिल यादव हा आई वडील यांना अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता। मनोरुग्ण असल्याने निखिल याच्यावरती कराड आणि इस्लामपूर येथे वैद्यकीय उपचार सुरू होते। सततच्या त्रासाला कंटाळून वडील अरुण यादव यांनी पोटच्या मुलाचा सततचा त्रास सहन न झाल्याने रविवारी पहाटे 4 वाजता कंटाळून निखिलच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवलं। खून झाल्याची माहिती पोलीस पाटील नेमिनाथ खोत यांनी कासेगाव पोलिसांना दिली। कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। निखिल यादवचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी इस्लामपूरला पाठवण्यात आला। घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। पुढील तपास उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे अधिक तपास करतायत। घटनास्थळाला फॉरेन्सिक टीमने भेट देऊन तपास केला।